नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरित करायला सुरुवात झाली आहे। लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्याचं वाटप केलं जात आहे। साहित्य घेतल्यानंतर पोलिंग पार्ट्यांना पोलीस सुरक्षेमध्ये मतदान केंद्राकडे रवाना केलं जात आहे। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नाशिक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6ही विधानसभा निहाय केंद्रावर आता मतदान साहित्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी नाशिक मध्य विधानसभेच्या गायकवाड सभागृहामध्ये आहे। जर का इथं बघितलं तर इथे जे ईव्हीएमचं जे साहित्य आहे त्याचा वाटप सुरू झालेलं आहे। प्रेसिडिंग ऑफिसर आहेत ज्या मतदान केंद्राचे त्यांना ते साहित्य दिलं जात आहे। आणि जवळपास नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर का विचार करायचं झालं तर नाशिक लोकसभा मतदार केंद्रामध्ये एकूण 1910 मतदान केंद्र आहे आणि त्यासाठी जे एकूण लागणारे अधिकारी कर्मचारी आहे ते 12,618 आहे। यासोबतच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जी नेमणूक करण्यात आली ते 138 आहे। आपण बघू शकतो की नाशिक मध्यमधल्या एका मतदान केंद्रावर जी मतदान टीम आहे त्यांना साहित्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की साहित्य मिळाल्यानंतर इथे ते चौकशी करून घेत आहे। मग यामध्ये ईव्हीएम युनिट असेल, त्यानंतर बॅलेट युनिट असेल, सोबतच कंट्रोल युनिट असेल आणि इतर स्टेशनरीचे साहित्य यांना वितरित केली जातात। एक यादी असते, त्या यादीनुसार साहित्य दिलं जातं आणि स्टेप बाय स्टेप एक टप्पे पूर्ण करत उद्या सकाळला 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। त्याआधी जे ईव्हीएम आहे ते मतदान केंद्रावर पाठवायची ही तयारी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।